तर आमच्या काश्मीर प्रवासाची सुरुवात ही मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस पकडून झाली. राजधानीच पकडण्याचं कारण हे, ही गाडी कधी लेट होत नाही आणि याची सर्व्हिस सुद्धा चांगली आहे. अगदी वेळेवर या गाडीने आम्हाला हजरत निजामुद्दीन स्टेशनवर सोडलं. तिथूनच अगदी वॉकेबल डिस्टन्स म्हणजे अगदी 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर सराई काले खान मेट्रो स्टेशन आहे. तिथून आम्ही पिंक लाईन पकडली. आता दिल्ली येथे 1 दिवस स्टे करण्याचं कारण इतकंच होतं की आम्हाला फ्लाईट्स पकडण्याला कसलीही घाई गडबड होता कामा नये. दिल्ली एरो सिटी इथे आम्ही हॉटेल केलं होतं. तिथे लगोलग सामान टाकून आम्ही दिल्ली फिरायला सुरुवात केली. आता एखादी महिला दिल्ली फिरायला आली आणि तिने सरोजिनी मार्केटला भेट दिली नाही असं होणार नाही, म्हणून आम्ही निघालो सरोजिनी मार्केटकडे. आता आम्ही चाललोय मार्केटला, सरोजिनी मार्केटला. आणि सरोजिनी मार्केटमधून आम्ही शॉपिंग करणार आहे. त्याच्यानंतर मला अक्षरधाम टेम्पलला जायचं. तिथे बघूया वेळ, अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 तास तिथे जातील. त्यामुळे रात्री नंतर लेट नाईट येऊन परत हॉटेलमध्ये स्टे करायचं आणि नंतर उद्या फ्लाईट आहे ती पकडायची. भेटूया. एखाद्याला जर दिल्ली फिरायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे दिल्ली मेट्रो. दिल्ली मेट्रोची स्पेशालिटी ही आहे की इथे आता मुंबईची माणसं आली की आपण प्लॅटफॉर्मवर सगळा खेळ आहे. या प्लॅटफॉर्मला ही गाडी, त्या प्लॅटफॉर्मवर ती गाडी. पण इथे तसं नाही आहे. इथे थोडंसं वेगळी सिस्टीम आहे. इथे कलर कोडिंग सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल इथे ह्या फुटस्टेप्स केलेल्या. आम्ही आता पिंक लाईनला चाललो आहे. ती लाईन ऑरेंज लाईन आहे. इथे पाऊल खुणा केलेले आहेत. या पाऊल खुणांनी चालायचं आणि त्या लाईनची गाडी पकडायची. फॉर एक्झाम्पल आम्हाला सरोजिनी मार्केटला जायचं आहे तर त्याच्यासाठी ही पिंक लाईन आहे. तर ती पिंक लाईन फॉलो करून आपण आपल्या इंटेंडेड प्लेसपर्यंत पोहोचू शकतो. दिल्लीमध्ये जर तुम्ही नवीन आलेले असाल आणि तुम्हाला दिल्लीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर पोहोचायचं असेल तर दिल्ली मेट्रो हा एकमेव सोयीचा पर्याय उपलब्ध आहे. दिल्ली मेट्रोचं ऑफिशियल ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याद्वारे तुम्ही तुमची जर्नी प्लॅन करू शकता. त्याच ॲपद्वारे तुम्ही दिल्ली मेट्रोची तिकीटंसुद्धा काढू शकता की जी QR फॉर्ममध्ये येतात. इतकं सहज आणि सोपं दिल्ली फिरणं आहे. मुंबईमध्ये जसं हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, ट्रान्स हार्बर लाईन अशा लाईन असतात, तसं दिल्ली येथे येलो लाईन, पिंक लाईन, व्हायलेट लाईन, पर्पल लाईन, ऑरेंज लाईन अशा कलर कोडिंगमध्ये वेगवेगळ्या लाईन एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. चालून चालून थकवा येऊ नये म्हणून अगदी मूव्हिंग रॅम्पसुद्धा जागोजागी तयार केलेली आहे. सरोजिनी नगर मेट्रो स्टेशनला उतरल्याच मुंबईच्या फॅशन स्ट्रीटप्रमाणे इथे स्ट्रीट वेंडर्स आम्हाला जागोजागी बसलेले दिसले. प्रतीक्षाने तिथूनच तिच्या शॉपिंगची सुरुवात केली. मेट्रो स्टेशनपासून अगदी 100-200 मीटर अंतर चालल्यानंतर सरोजिनी मार्केटची मुख्य कमान आम्हाला लागली. मुख्य कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर अगदी 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये इतक्या स्वस्त दरामध्ये इथे महिलांचे कपडे मिळत होते. इतक्या स्वस्त दरात महिलांच्या सगळ्या काही वस्तू मिळतात हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं. जी काही शॉपिंग प्रतीक्षाला करायची होती ती एकदाची तिची कंप्लीट करून झाली. तिला पाहिजे असलेल्या वस्तूंची खरेदी करून झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं समाधान मला अगदी स्पष्ट दिसत होतं. तिथून निघाल्यानंतर आम्ही अगदी 20 मिनिटात अक्षरधाम मेट्रो स्टेशनला उतरलो ते अक्षरधाम मंदिर बघायला. सध्या आम्ही अक्षरधाम टेम्पलला आलेलो आहे. अक्षरधाम टेम्पल हे खूप मोठं मंदिर आहे. इथे ऋषी सुनक यांनी पण भेट दिली होती, जे ब्रिटनचे पंतप्रधान आहे. आपण बघू शकता इथे कॅमेरे वगैरे सगळे जप्त होतात. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट सगळे जप्त होतात. तिथे क्लॉक रूम आहे. तिथे क्लॉक रूममध्ये पहिल्यांदा आपले कॅमेरे वगैरे सगळे जमा करायचे. मंदिर दर्शन झाल्यानंतर आपल्याला परत घेऊन जावं लागेल. एकदा मंदिर दाखव. आणि त्या साईडला तुमचं सगळे सामानाचं वगैरे कक्ष आहे. तिथे सामान वगैरे जमा करावं लागतं. व बाकी हा मंदिर परिसर असा आहे. सिक्युरिटी रिझन्समुळे आमचे कॅमेरे आणि मोबाईल हे बाहेर क्लॉकरूममध्ये जरी जमा करून असले तरी इंटरनेटवर अवेलेबल जे काही फोटोग्राफ्स आहेत मंदिराचे ते मी तुम्हाला इथे दाखवतोय. आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी जे काही मंदिराचं सौंदर्य बघितलं आहे याची प्रचिती तुम्हाला यावी यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे. अत्यंत सुंदर आणि भारतीय शिल्पकारांच्या कलेला दाद द्यावी असा हा उत्तम शिल्पकलेचा नमुना इथे सादर केलेला वाटतो. मंदिर प्रवेश केल्यानंतरच आपण जणू काही स्वर्गलोकात आलेलो आहे असा इथे भास तयार होतो. इथे मयूरद्वार, भक्तिद्वार, प्रेमद्वार यावरची कलाकुसर अगदी बघण्यासारखी आहे. मंदिर प्रवेश पूर्णतः निशुल्क म्हणजेच पूर्णतः मोफत आहे. आतमध्ये येऊन
तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर फिरायला निदान 3 तास तरी लागतात. मंदिर हे मखराना मार्बल, रेड स्टोन व नाना विविध प्रकारच्या दगडांनी हजारो शिल्पकारांच्या लाखो तासांच्या मेहनतीनंतर बनलेलं आहे. हे नक्कीच मंदिर प्रत्येकाने बघायला हवं असं मला वाटतं. मंदिराचा पाया हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण मंदिराचा भार हा जणू हत्तींनी आपल्या पाठीवर घेतलेला आहे असा भास तयार करणारा हा पाया आहे. या पायाला इथे नाव आहे गजेंद्रपीठ. हे गजेंद्रपीठ तुम्ही तिथे जाऊनच अनुभवावं आणि उघड्या डोळ्यांनी बघावं असं मला वाटतं. अत्यंत सुंदर आणि मनमोहक इथे शिल्पकला केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर समोर स्वामीनारायणांची मूर्ती विराजमान असताना आपल्याला दिसते. इतकी मनमोहक मूर्ती बघून कोणीही मंत्रमुग्ध होऊन जाईल. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात चारही दिशांना राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, शंकर पार्वती व सीताराम यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. हे इतकं बघून झाल्यानंतरही रोज रात्री 7:15 वाजता इथे वॉटर व लेझर शो होतो. लेझर व वॉटर शोचं तिकीट 95 रुपये आहे, जे की तुम्हाला आतमध्येच काउंटरला मिळेल. अग्निदेव, जलदेव, वायुदेव यामार्फत कारंजे व लेझर लाईट्स याचा खेळ इथे आपल्याला बघायला मिळतो. अत्यंत मनमोहक हे दृश्य आहे, जे की संध्याकाळी तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता. अगदी पहिल्याच दिवशी इतकं सगळं फिरल्यानंतर थोडासा थकवा जाणवू लागला. खरी एक्साइटमेंट तर अजून येणे बाकी होती, ती म्हणजे काश्मीरची ट्रिप. याच्यानंतर आम्ही रूमवर जाऊन आराम केला, कारण उद्या श्रीनगरसाठी फ्लाईट पकडायची होती. आता श्रीनगरमध्ये गेल्यानंतर आम्ही काय काय केलं त्याचा व्हिडिओ लॉग पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी घेऊन येतोय. तोपर्यंत स्टे हॅपी, टेक केअर, फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर. थँक्यू.